प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर। मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर। ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर। संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128। सरकारनं ड्रायव्हर विरोधी कायदा काढून ड्रायव्हरवर अन्याय केलाय असं म्हणत जोरदार घोषणाबाजी करत ड्रायव्हर संघटनेच्या वतीनं घारगाव पोलीस निरीक्षकांना आज 31 डिसेंबरला निवेदन दिलं गेलंय। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील ड्रायव्हर रविवारी आंबेखालसा फाट्यावर एकत्रित आले। या ठिकाणी सभा झाली आणि जोरदार घोषणाबाजी केली गेली। शासनानं ड्रायव्हर विरोधी कायदा काढून ड्रायव्हरवर अन्याय केलाय। ड्रायव्हर हे सर्वसामान्य घरातील असतात, त्यांना वाहन चालवताना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो। ड्रायव्हरला शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नसतात, त्यामुळे शासनानं याचा अभ्यास करावा आणि ड्रायव्हरांना न्याय द्यावा अशी मागणी उमर पठाण यांनी केली आहे। केंद्र सरकारने जो ड्रायव्हरच्या विरुद्ध जे कायदे बनवले ते अतिशय जुलमी कायदे आहे। वास्तविक ड्रायव्हर हा कोणताही लखपती नसतो किंवा करोडपती नसतो। ड्रायव्हर हा विशिष्ट वर्गातले नाही तर संपूर्ण वर्गात ड्रायव्हर येतात। अतिशय गरीब परिस्थितीमध्ये तो ड्रायव्हिंग करीत असतो, 24 तास डोळे फोडून ड्रायव्हिंग करीत असतो। परंतु आताच भारत सरकारने जो ड्रायव्हर विषयी कायदा काढला अतिशय जुलमी कायदा आहे। मुळात 8 लाख 10 लाख जर ड्रायव्हर जर असेल तर तो ड्रायव्हर ड्रायव्हिंगच करणार नाही। ड्रायव्हरला रस्त्यामध्ये किती त्रास होतो त्याचं त्याला माहिती। अक्षरशः ड्रायव्हरकडून एखादा ॲक्सिडेंट जर झाला तर त्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कुणीच येत नाही। ड्रायव्हरला एवढं मरणाचं मारीत आहेत आणि जे मारणारे लोक आहेत ते ज्याचा ॲक्सिडेंट झाला त्याच्याशी काही संबंध नसतो। मुळात मारणारे भलतेच राहतात। काय चूक झाली, कुणाची चूक आहे याची शहानिशा न करता डायरेक्ट ड्रायव्हरला मारित असतात। अशा वेळेला त्या ड्रायव्हरची जबाबदारी सरकार घेतं का? दुसरी गोष्ट, ज्या टायमाला ॲक्सिडेंट होतो तर मी संसदातल्या सर्व सदस्यांना, आमदार, खासदार यांना सर्वांना माझं एक सजेशन आहे की अपघाताची व्याख्या काय आहे, अपघात कशाला म्हणतात। जाणून बुजून कुणी अपघात करीत नाही। अपघाताची व्याख्या जर तुम्हाला समजत नसेल तर समजून घ्या अपघाताची व्याख्या काय आहे। आणि आमचा आज या ठिकाणी सर्व संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जेवढे ड्रायव्हर आहे हे सगळे ड्रायव्हर या ठिकाणी एकत्र आलेले आहे आणि सर्वांनी या ठिकाणी आता निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशनला जाणार आहे। पोलीस स्टेशनच्या नंतर प्रांत कार्यालयात जाणार आहे आणि तिथून मग आम्ही कलेक्टर साहेबांना याचं निवेदन देणार आहे की जर हा कायदा रद्द झाला नाही तर एकही ड्रायव्हर यापुढे रस्त्यावर गाडी चालवणार नाही। मग ती कोणत्याही कंपनीची गाडीवर तो ड्रायव्हर जरी असेल तरी तो ती गाडी चालवणार नाही। माझी मायबाप सरकारला विनंती आहे की हा जुलमी कायदा रद्द करा आणि आमच्यासारख्या गोरगरिबांचा आशीर्वाद घ्या, अन्यथा आम्हाला वेगळ्या मार्गाचा पर्याय शोधावा लागेल। आज आमचं उत्पन्न काय आहे, हा ड्रायव्हरला पगार किती आहे हे सरकारला माहिती आहे का? सरकारने ड्रायव्हरला कोणती फॅसिलिटी दिली आतापर्यंत? एक फॅसिलिटी सुद्धा सरकारला नाही आहे। एखाद्या ड्रायव्हरला मारल्यानंतर ती केस जर त्या ड्रायव्हरनी कोर्टात जर टाकली तर त्या ड्रायव्हरला एक साक्ष सुद्धा भेटत नाही, एक साक्षीदार त्या ड्रायव्हरला भेटत नाही। आणि अशा वेळेला जर ड्रायव्हरच्या विरुद्ध जर असे कायदे तयार केले तर ड्रायव्हर जाती संपुष्टात येईल, कुणीही गाड्या चालवणार नाही। आज मी या कायद्याचा निषेध करतो आणि हा कायदा अतिशय जुलमी आहे। या लायसननं मला बरेचसे अधिकार दिलेले आहे। या लायसनचा अधिकार काय आहे? ज्यांनी कायदा तयार केला त्यांना विचारा याचे अधिकार काय आहे। आदरणीय आमचे डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कायदे तयार केलेले आहे त्या कायद्याचा अगोदर अभ्यास करा आणि नंतर कायद्यामध्ये सुधारणा आणा। आज मी हे लायसन तोडून टाकतो आणि ड्रायव्हिंग धंदा बंद करतो। तिकडे रानात शेळे वळायला जाईल पण गाडी चालवणार नाही। केलेला कायदा हा अन्यायकारक असल्यामुळे आम्हाला आमच्या लायसन्सचा काहीच उपयोग होणार नाही असं म्हणत ड्रायव्हरांनी लायसन्स मोडून टाकलेत। तर आंबेखालसा फाटा येथील सभेनंतर जोरदार घोषणा देत
घारगाव पोलीस ठाण्यामध्ये रॅली आली. त्यानंतर पोलीस प्रशासनाला निवेदन देत या रॅलीचा समारोप झाला. यावेळी पठार भागातील ड्रायव्हर मोठ्या संख्येनं हजर होते. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता हे सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. माझे आई बाबा फर्निचर बस्ता खरेदीसाठी इथे येत आहेत, पण तुम्ही कधी येताय? समर्थ फर्निचर अँड मॉल, शाखा नंबर 1 घुलेवाडी संगमनेर, शाखा नंबर 2 कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.